तर नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही असे ब्लाऊजविषयी जर कुठले प्रॉब्लेम आले तर तुमच्याही कामी पडतील हे व्हिडिओ। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर व्हिडिओचा विषय आपला असा आहे की आपण बाही जोडताना कोणती चुकी करतो की बाही ही आपला बाहीचा काखेतला जो जॉईंट असतो तो खाली वरती होतो। तर तेच बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी सर्वात आधी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला सांगते की बाही जोडायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे। तर बाही जोडायच्या आधी आपल्याला हे ब्लाऊज असं ठेवायचं आहे, म्हणजे जसं आपण शोल्डर जॉईन करतो तसं ठेवल्यानंतर आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा भाग एकमेकावर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं इकडच्या साईडनी असं चेक करायचा आहे। खाली वरती झालेला जो भाग आहे तर तो कट करायचा आहे। आणि तुम्ही म्हणाल की इकडच्या साईडला हे दिसतं आहे, तर ते आहे जे शिलाई काम शिकलेले आहेत, ज्यांना थोडीफार माहिती असेल तर त्यांना माहीतच असेल। तर कटोरी ब्लाऊजला इकडच्या साईडनी ही अर्धा इंच कमी जास्त हा जो साईडचा भाग आहे तो कमी जास्त ज्यांना माहीत आहे त्यांना सांगायची गरज नाही, पण ज्यांना जे नवीन शिकता आहेत त्यांना सांगायची ही गरज आहे की हा जो आहे तर तो अर्धा इंच समोरचा मुंडा कमी असतो आपला म्हणून। तर इथं आपल्याला जर आपला मुंड्यातला जो बाही जॉईन करतो आपण तो जर जॉईन जर खाली वरती होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे, हा भाग आपल्याला खाली वरती व्हायला नको। कारण आपण जर हा भाग चेक न करता जोडला तर हा भाग नक्कीच कदाचित खाली वरती होतो। आणि कितीही एक्सपर्ट असू द्या शिलाई कामामध्ये, तर जोडताना हे खाली वरती झालेलं असतं, तर ते आपल्याला चेक करून आणि मग जोडावं लागतं। आता हे बरोबर आहे, तर इथून असं जर कमी जास्त असेल तर आपल्याला हे थोडंफार किंचित कट करून आपल्याला ते बरोबर करायचं आहे आणि मगच बाही जोडायला घ्यायची आहे। लक्षात आलं? जर दुसरा पॉईंट म्हणजे बाही जोडताना हे साईडला ठेवायचं आहे। दुसरा पॉईंट म्हणजे बाही घ्यायची आहे। आपण बाही जोडतो तेव्हा तर बाही घेतल्यानंतर आपल्याला जो हा खोल भाग असतो तर तो खोल भागाला लावायचा असतो, म्हणजे हा पुढचा मुंडा आहे तर पुढच्याच मुंड्याला लावायचा असतो। आणि जो हा दिसतो आहे मोठा तर तो आहे मागचा मुंडा, तर तो मागच्याच मुंड्याला लावायचा असतो। हे बिगनर जे नवीन शिकत असतात शिलाई काम त्यांना हे समजत नाही कोणता मुंडा कुठे लावायचा आहे, तर ते जास्त चुका करतात या गोष्टीमध्ये। आणि सेंटर दिल्यानंतर आपल्याला बाही अशी फोल्ड करायची आहे आणि बाही देखील चेक करायची आहे। बाही चेक आपण जरी ते मागचा आणि पाठीमागचा मुंडा आणि समोरचा मुंडा म्हणजे जरी चेक केलं म्हणजे ब्लाऊजचं, तर आपली ही बाही तितकंच चेक करण्याचं गरजेचं आहे। कारण की इथे जर कमी जास्त राहिलं तर हे तुम्हाला जोडताना प्रॉब्लेम येणार, म्हणजे येणार 100% प्रॉब्लेम येणार आहे। तुम्ही जर म्हणणार इकडचं चेक केलं आणि हे नाही केलं तर तुम्हाला 100% प्रॉब्लेम येतील। जर चेक करायचं असेल तर बाहीही चेक करायची आहे आणि जो आपण स्टिच केलेला ब्लाऊजचा भाग आहे म्हणजे साईडचा पाठीमागचा आणि पुढचा जो भाग आहे तर तोही चेक करायचा आहे, तेव्हाच आपले परफेक्ट अशी बाही जोडली जाणार आहे। आणि बाही जोडताना तिसरा मुद्दा म्हणजे बाही जोडताना बाहीचं सेंटर काढायचं आहे आधी, आणि सेंटर काढल्यानंतर हा जॉईंट जो सेंटरवरती आपण कट द्यायचा आहे, कट करत असताना जोडत असताना बाहीला इथे सेंटरवरती कट द्यायचं महत्त्वाचं आहे। कारण की जो आपण बाही जोडत असतो कदाचित बाही जर कमी पडली तर आपण जर इथं हे जॉईंट न ठेवल्यामुळे आपण काय करतो, इकडच्या साईडने बाही जोडायला सुरुवात करतो। इकडच्या साईडने जर जोडत आलो, जर आपली बाही कमी असेल तर आपल्याला ही बाही कमी पडते आणि मग जो हा सेंटर असतो तो इकडच्या साईडने येतो किंवा तिकडच्या साईडने जातो, हे प्रॉब्लेम येत असतात। म्हणून बाहीला सेंटर काढायचं आहे आणि मगच बाही जोडायची आहे आणि चेक करायचं आहे मागचा मुंडा मागच्याच बाजूला गेला पाहिजे आणि समोरचा मुंडा समोरच्याच बाजूला गेला पाहिजे। तर मी तुम्हाला आधी
आता ह्या बारीक बारीक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर आता एक बाही मी तुम्हाला जॉईन करून दाखवते. तर हा बघा, हा आहे मागचा मुंडा आणि याचा देखील मागचाच मुंडा आहे. आणि बाहीचं हे जे आपण कट दिलेला सेंटर आहे बाहीचा, तर तो आपल्याला जिथे आपण शोल्डर जॉईन केलेला आहे तर त्या शोल्डर जॉईंट वरती ठेवायचा आहे. आणि बाही अशी आपल्या हाताने सरकवत सरकवत पुढच्या साईडनी घ्यायची आहे. बघू शकता हा पूर्ण कंप्लीट आलेला आहे. तर मी तुम्हाला स्टिच करून देखील दाखवते. आता मी तुम्हाला डबल टिप मारून दाखवते. आता हे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला बाही अशी फोल्ड करायची आहे आणि आपल्याला साईडचा जो भाग आहे तर त्याला शिलाई द्यायची आहे. तर शिलाई देताना देखील आपल्याला बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते, ही शिलाई आहे तर ती समोरच्या साईडने जायला पाहिजे. इकडची ही समोरच्या साईडने म्हणजे इकडच्या साईडने यायला पाहिजे आणि व्यवस्थित असं स्टिच करायचं आहे. तर हे बघा, इकडेही कमी जास्त झालेलं नाहीये आणि खालच्याही साईडने कमी जास्त झालेलं नाहीये. आणि हे बघा, बाहीचा जो जॉईंट आहे तर तो समोरासमोर आलेला आहे. व्यवस्थित असं आपण जर स्टिच केलं तर ब्लाऊज हे व्यवस्थित बसत असतं. सेंटर ही व्यवस्थित सेंटरवरती आलेलं आहे. आणि हे असं केल्यानंतर आपली बाही ही कुठेही फुगा बी पडत नाही आणि इकडच्याही साईडने सरकत नाही आणि तिकडच्याही साईडने सरकत नाही. व्यवस्थित अशी बाही बसते आपली. तर मग दुसरी ही बाही मी अशी जॉईन करून दाखवणार आहे. तर मी दुसरी ही बाही जॉईन करून घेतलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला जर काही याच्याविषयी प्रश्न पडले असतील, जर तुम्हाला जर फिटिंगचा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल, ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची मापाच्या ब्लाऊजवरून, तर ते तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती मी आधीच अपलोड करून ठेवलेले आहे ते व्हिडिओ, तुम्ही जाऊन बघू शकता. तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईन. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.